सदरचा जो हल्ला झालेला आहे, सदरचे जे फिर्यादी आहेत विक्रम जगताप यांच्यावर यापूर्वी 2022 साली हल्ला झालेला होता, 9/9/2022 साली. त्याबाबत सासवड पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 366/2022 हा कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यामध्ये जो आरोप आहे पुष्कर उर्फ गोप्या जगताप याचे मामा जे आहे संदीप विठ्ठल खोपडे यांनी ती जुनी केस मागे घेण्याच्या कारणावरून काल रात्री त्यांना त्यांच्या घरी जाऊन बेकायदेशीर जमाव जमवून सदर घराच्या गेटमधून आतमध्ये जाऊन त्यांच्या पोर्चमधल्या खुर्च्या, लाईट, लॅम्प यांची तोडफोड करून त्यांना शिवीगाळ दमदाटी केलेली आहे आणि तो फिर्याद मागे घेण्यासाठी त्यांनी तो सदरचा अपराध केलेला आहे, तसंच हमला केलेला आहे. पण असं बी म्हणलं जाते सर की सगळीकडे एकच बातमी पसरते की आहे ना की काही फायरिंगचा हा विषय असा घडला आहे, त्याबद्दल काय सांगाल? आमच्या झाले तपासामध्ये आतापर्यंत फायरिंग झाल्याबाबत कोणताही गोष्ट निष्पन्न झालेली नाही. सदर ठिकाणी फायरिंग झाल्याचा असा कोणताही पुरावा मिळून आलेला नाही. आता जे काय यातले आरोपी आहेत त्यातले कोणाकोणाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे? सदर गुन्ह्यामध्ये सदर गुन्हा करणारे सर्वच्या सर्व आरोपी क्रमांक 1 ते 5 संदीप विठ्ठल खोपडे, किरण सुधीर गुळवे, बाळा उर्फ महेश धनाजी जगताप, सागर चंद्रकांत शिंदे व कुणाल बबन खोपडे अशा 5 आरोपींना ताब्यात घेऊन आज रोजी सदर गुन्ह्याची तपासकामी अटक करण्यात आलेली आहे. यांच्यापाशी काय हत्यार वगैरे काय याचं जप्त झालं का, याच्याबद्दल काय सांगाल? सदर आरोपी जो आहे आरोपी क्रमांक संदीप विठ्ठल खोपडे याच्या गाडीमध्ये एक चाकू मिळून आलेला आहे. सदरच्या हत्यार गुन्ह्याची तपासकामी जप्त करण्यात आलेली आहे.